मराठी मातीतील पहिले दैनिक दर्पण या दर्पण दैनिकाचे संस्थापक संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 जानेवारी हा महाराष्ट्रभर पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सक्षम मीडिया फाउंडेशन या संस्थेच्या वतीने राज्यभरातील विविध दैनिकांच्या माध्यमातून शोध पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या 21 पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे। यामध्ये दैनिक देशदूत, निफाड तालुका प्रतिनिधी तथा विभागीय कार्यालय प्रमुख संतोष गिरी यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय। पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत नाशिक येथील उंटवाडी परिसरातील अशोका व्हर्च्युअल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया येथे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमाताई हिरे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावरकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तर जळगाव येथील ज्येष्ठ संपादक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय सक्षम मीडिया फाउंडेशन अध्यक्ष विलास पाटील यांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। दैनिक देशदूत या वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्यरत असणारे संतोष गिरी यांनी बांदा ते चांदा या ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून देशाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम देशदूतच्या माध्यमातून मांडत कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, द्राक्ष उत्पादक म्हणा की शेतकऱ्यांना दैनिक देशदूतच्या माध्यमातून प्रशासन आणि शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे राज्यभरातून ज्या 21 मान्यवर पत्रकार आणि संपादक यांना हा पुरस्कार दिला जात आहे त्यामध्ये दैनिक देशदूत या वृत्तपत्राच्या वतीनं संतोष गिरी यांचा सन्मान केला जाणार असल्यानं एक प्रकारे दैनिक देशदूतच्या कार्याची दखल या संस्थेनं घेतल्यामुळे निफाड तालुक्यातील दैनिक देशदूत वृत्तपत्रासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व वार्ताहर आणि पत्रकार यांनी या संस्थेचे आभार मानले। तसेच संपूर्ण जिल्हाभरातून पत्रकार संतोष गिरी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।